लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खूपच ट्विस्ट अँड टर्न्स येतच असतात। तर आजच्या भागात म्हणजे 29 एप्रिलच्या भागाची सुरुवात नंदिनी आणि जीवापासून होते। नंदिनीला पैशांची गरज असल्याने जीवा तिला पैसे लागले तर मी देऊ शकतो असं म्हणतो। त्यावर नंदिनी म्हणते, अहो पण तुम्ही कुठून आणणार हे पैसे? वाईट नका वाटून घेऊ, पण मी तुम्हाला कधीच ऑफिसला जाताना बघितलंच नाही म्हणून विचारलं। तेव्हा जीवा म्हणतो, मी पहिले ऑफिसला जायचो पण आता जात नाही, पण तरीही बायको असण्याच्या नात्याने तू हक्काने माझ्याकडे पैसे माग। हे सगळं काव्या लांबून ऐकते। त्यानंतर रम्या ऑफिसला जाण्यासाठी तयार होते। नंतर काव्या देखील क्लासला जाण्यासाठी निघत असते। तेव्हा पार्थची आत्या काव्या कुठे जातेस, सांगून जात जा असे टोमणे मारते। हे सगळं पार्थ ऐकतो आणि काव्याची बाजू घेतो आणि म्हणतो, आमचं घर आणि संसार आहे तर आम्हालाच ठरवू दे काय करायचं आणि काय नाही, आणि काव्याला कुठे जायचं आणि ती कुठे जाते काय करते हे सगळं मला माहिती असतं, तर तू मध्ये बोलूच नकोस। ज्यामध्ये काव्य आणि पार्थ यांच्या नात्यातील गोडवा आपल्याला सगळ्यांना दिसतोय। काव्या निघून जाते त्यानंतर देखील पार्थ मालिनी आत्याला खूप सुनावतो। दुसरीकडे काव्या ॲडव्होकेटकडे जाते आणि डिवोर्सची केस फाईल करायची असं सांगते। तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, काव्या जीवाला सांगते की मी पार्थ जवळ घटस्फोट घेणार आहे। तुझा संसार आणि घर चालत असेल पण माझं नाही। तर आता यावर जीवा काय म्हणेल व पुढे काय घडेल हे जाणून घ्यायचं असेल आणि मालिकेच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।